नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे टी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा ते पाहणार आहेत. तर आता या टॉपिकवर प्रश्न पाहणार आहेत आपण परिसर अभ्यास. तर बघा पहिला प्रश्न आहे आपला, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता आहे? तर मैदान या नावाने ओळखला जाणारा जो काही प्रदेश आहे त्याचं नाव आहे बघा कर्नाटकचं पठार. लक्षात ठेवायचं आपल्याला कर्नाटकचं पठार. पुढचा प्रश्न आहे बघा सखोल शेती. बघा सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या आहेत? खालीलपैकी बाबी कोणत्या आहेत? त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी फक्त ब आणि क. लक्षात ठेवा ब आणि क. बघा मनुष्य आणि पशुबळाचा जास्तीचा वापर आणि मर्यादेमध्ये यांत्रिकरण. लक्षात ठेवायचं आहे. गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रामधील जिल्ह्यांचा गट कोणता आहे? तर कोणता गट आहे मित्रांनो? नंदुरबार, धुळे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे नंदुरबार, धुळे. सर्वसाधारणपणे मासे, मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती? यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणते आहे? त्यांचं हृदय बघा 3 कप्प्यांनी बनलेलं असतं. हृदय किती? 3 कप्प्यांनी बनलेलं असतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, संपर्कजन्य रोगाचा गट खालील पर्यायापैकी कोणता आहे? संपर्कजन्य त्याचं करेक्ट आन्सर बघा खरूज, इसब आणि गचकर्ण हे काय बघा संपर्कजन्य रोगाचा गट आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे खरूज, इसब, गचकर्ण. मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? प्रचलित काय आहे तर बघा खत याचं उत्तर आहे बघा. काय बघा खत. पुढचा प्रश्न बघा प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात? कोणत्या घटकापासून मिळतात? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी प्रथिने. लक्षात ठेवायचे प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीसाठी आवश्यक असणारे जे काही पोषक द्रव्ये आहेत मित्रांनो हे प्रोटीन्सपासून मिळत असतात. शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचं कार्य कोण करतं? तर शरीरावरील जे काही जखम आहे बघा त्या जागी होणार रक्तस्राव गोठवण्याचं जे काही कार्य आहे मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक बी रक्तबिंबिका करत असतात. कोण करत असतात? रक्तबिंबिका. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचं दिसतं याला कारणीभूत ठरणारा खालीलपैकी कोणता घटक आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पृथ्वीवरून आकाश आपल्याला निळ्या रंगाचं दिसतं. यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अ आणि ब बघा वातावरण आणि प्रकाशाचं विकिरण याचं बरोबर उत्तर आहे बघा. अ आणि ब याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे धातू टिंबटिंब नसतात. तर मित्रांनो धातू हे ठिसूळ नसतात. खडू कसा ठिसूळ असतो तसे धातू ठिसूळ नसतात. धातू बघा तन्यता असतं म्हणजे त्यापासून तार काढता येते. वर्धनीय म्हणजे ठोकून त्याचा पातळ पत्रासुद्धा करता येतो म्हणजे वर्धनीय असतात. सुवाहक बघा धातू सुवाहक. आपल्या जे काही घरामधील वायरी आहेत त्यामध्ये तांब्याची तार आहे बघा त्यातून काय होतं करंटचा फ्लो चालू असतो. त्या विजेच्या सुवाहक असतात. उष्णतेचे सुद्धा सुवाहक असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्याचं कारण आहे बघा पाणी हे संयुग आहे आणि परिणाम पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. तर मित्रांनो हे दोन्ही पण विधानं काय आहेत बघा या ठिकाणी योग्य आहेत. अ आणि ब काय बघा योग्य आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, परिसंस्थेमधील विघटक हा घटक अन्न चाचणीमध्ये कोणती क्रिया करण्याचं काम करतात? कोणती क्रिया करण्याचं काम करतात? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी संक्रमण याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता आहे? प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता आहे? तर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत हे काय बघा अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत प्राचीन इतिहासाचा कालखंड आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामधील बुद्धिमान मानव हा कोणत्या नावाने ओळखला जातो? बुद्धिमान मानव हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर क्रोमोनॉन मॅन या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवकाळामध्ये हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता आहे? ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर म्हैसूर आणि मदुराई याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो म्हैसूर आणि मदुराई. पुढचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पनेमधून कोणी काव्यरचना केली आहे? याची काव्यरचना कोणी केली आहे? तर सुब्रमण्यम भारती. लक्षात ठेवा मित्रांनो सुब्रमण्यम भारती यांनी केली आहे. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारलं? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 17वे शतक. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरीवर तसं समर्थ रामदास यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर जाब या ठिकाणी झाला. लक्षात ठेवा जाब. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवराय आपल्या सेवकांची सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना
विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाही? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, बाजी घोरपडे. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवरायांच्या काळामध्ये बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो घोडदळ. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए घोडदळ. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर मित्रांनो यामध्ये कोणता मूलभूत अधिकार नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. याचा करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी मतदानाचा. नेक्स्ट आहे बघा, किमान 15 आणि कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते? तो ऑप्शन क्रमांक बी पंचायत समितीचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आपला पंचायत समिती. खालील पर्यायामधील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती आहे? तर राज्यामधील कार्यकारी मंडळामध्ये समावेश नसतो. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न बघा, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? काय प्रश्न बघा, तंतुमय पदार्थ नसलेला पर्याय कोणता आहे? तर मार्गारीन. याचं करेक्ट आन्सर आहे काय मार्गारीन. पेच, नवेगाव आणि चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तर बघा राष्ट्रीय उद्याने याशी संबंधित आहे. राष्ट्रीय उद्याने. महाराष्ट्रामधील सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळणारा प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या आहेत? प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या आहेत? वारली आणि कोकणा. याचं करेक्ट आन्सर आहे वारली आणि कोकणा. काळी मृदा. काय प्रश्न मित्रांनो, काळी मृदा या प्रकारच्या मृदेचं वैशिष्ट्य गुणधर्म नसणारं विधान खालील पर्यायापैकी कोणतं आहे? खालील पर्यायापैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांचा वापरानुरूप सर्वात जास्त आणि सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता आहे? आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी बघा विहीर उपसा ही काय बघा करेक्ट आन्सर आहे. खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचं वैशिष्ट्य कोणतं आहे? खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचं वैशिष्ट्य कोणतं आहे? लांबी समान. याचं काय बघा या ठिकाणी रेखावृत्ताचं वैशिष्ट्य काय लांबी समान. पुढचा प्रश्न मित्रांनो, दिलेली म्हण आपल्याला पूर्ण करायची बघा. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी काय टाळी. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक डी. एकदम सोपा प्रश्न होता. सम्राट सिंग या नाटकाचे लेखक कोण आहेत? काय प्रश्न आहे पहा, सम्राट सिंग या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राम गणेश गडकरी. हे काय बघा सम्राट सिंग या नाटकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, साध्य पर्वतामधील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी ग्रेस. याचं करेक्ट आन्सर आहे बघा. संबोधनयुक्त शब्दरूप आपल्याला ओळखायचं आहे. संबोधनयुक्त शब्दरूप. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी देवतांनो. पंतप्रधान म्हणाले युवकांनी उद्यमशील बनावे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. हे काय बघा मिश्र वाक्य. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे हे काय बघा मिश्र वाक्य आहे. भरधाव. काय प्रश्न आहे बघा, भरधाव या शब्दामधील उपसर्ग आपल्याला ओळखायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा भर. लक्षात ठेवायचे भरधाव या शब्दामधील उपसर्ग काय बघा भर. आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? आई वडील. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी तीर्थरूप. लक्षात ठेवा मित्रांनो, यांना पत्र लिहिताना तीर्थरूप हा मायना लिहिला जातो. मराठी वर्णमालेमध्ये आहा यांना काय म्हणतात? एकदम सोपा प्रश्न आहे. यांना मित्रांनो काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक बी स्वरादी असं म्हणतात. काय म्हणतात? स्वरादी. भास्कर या शब्दामधील योग्य आणि अचूक लघु गुरुक्रम आपल्याला ओळखायचा आहे. कसा? लघु गुरुक्रम. तर बघा ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. उत्तरावर प्रश्न सुद्धा विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता होईल? वाऱ्यावर सोडणे. याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक वाऱ्यावर सोडणे. तर त्याग करणे किंवा ओवाळून टाकणे. नेक्स्ट पहा, लेखन नियमानुसार अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर पृथ्थकरण ऑप्शन क्रमांक ए मधला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पहा. स ला ना ते. बघा स ला ना ते आणि स ला ना ते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीमधील आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी हे काय बघा द्वितीय चतुर्थी आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक सी द्वितीय चतुर्थी. पुढचा प्रश्न मित्रांनो, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी आपल्याला ओळखायची.
वचनानुसार. त्याचं करेक्ट आन्सर बघा भाषण. भाषण हे काय बघा वाचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी आहे. क्रियापदाचं रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी आणि स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता आहे? टिंबटिंब जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. तर कोणत्या जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे? तर विषुववृत्तामध्ये बघा जवळील भागामध्ये पृथ्वी थोडीशी काय बघा फुगीर आहे. पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर, पृथ्वीच्या पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर टिंबटिंब असा असतो. याचं करेक्ट आन्सर बघा तपांबर आपलं याचं करेक्ट आन्सर आहे. आकाशामध्ये सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, शुक्र हा बघा आकाशात सर्वात तेजस्वी ग्रह आहे. युरोप आणि आफ्रिका बघा, युरोप आणि आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा कोणता समुद्र आहे? तर बघा भूमध्य समुद्र आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला भूमध्य समुद्र. प्राध्यापक आणि शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये समाविष्ट होणार? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी चतुर्थक व्यवसाय. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचं नाव आपल्याला सांगायचं आहे. याचा करेक्ट आन्सर बघा मलाक्का सामुद्रधुनी. काय बघा मलाक्का सामुद्रधुनी. भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण कशामधून सोडला? म्हणजे कोणत्या ठिकाणामधून सोडला? तर थुंबा या ठिकाणामधून मित्रांनो 1969 मध्ये बघा पहिला अग्निबाण सोडला थुंबा या ठिकाणामधून. नकाशामधील समोच्च तारेच्या जवळ असल्या जमिनीचा उतार कसा असतो? तर तीव्र उतार असतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो तीव्र. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने टिंबटिंब व टिंबटिंब खनिजे आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा निकेल आणि लोह आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये पाहायला मिळतात. खालील पर्वतापैकी कोणता गट पर्वत आहे? खालील पर्वतापैकी गट पर्वत कोणता आहे? तर युरोपामधील बघा ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हे काय बघायचं करेक्ट आन्सर आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे? तर भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक काय बघा ऑप्शन क्रमांक रिश्टर. टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे. काय प्रश्न आहे बघा, टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे. तर संगमवर हा मित्रांनो काय बघा रूपांतरित खडक आहे. भारतामधील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर कोणतं मित्रांनो राजस्थान आहे मित्रांनो करेक्ट आन्सर आहे बघा. भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे राज्य आहे. खालीलपैकी अरवली पर्वतामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कोणतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गुरु शिखर. मित्रांनो हे काय बघा अरवली पर्वतामधील सर्वात उंच शिखर आहे. भारतामध्ये जागृत ज्वालामुखीचं एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहापैकी टिंबटिंब आहे. कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बॅरन बेट. मित्रांनो हे काय बघा या ठिकाणी बरोबर उत्तर बघा. कर्नाटकमधील शरावती नदीवर धबधबा टिंबटिंब आहे. कर्नाटकातील शरावती नदीवर कोणता धबधबा आहे? त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी जोग धबधबा. लक्षात ठेवायचं मित्रांनो कर्नाटकामधील शरावती नदीवर बघा कोणता आहे बघा जोग धबधबा आहे. भारतामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर भारतामधील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे मित्रांनो उलर सरोवर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला उलर सरोवर. केरळ काय प्रश्न आहे बघा पुढचा, केरळ कर्नाटक राज्यामध्ये मान्सून पूर्व काळामध्ये येणाऱ्या पावसाच्या सरींना टिंबटिंब असं म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो तर कॉफी बहर सरी असं म्हणतात. लक्षात ठेवायचं केरळ कर्नाटक राज्यामध्ये विचारलंय समास आहे. लक्षात ठेवायचं बघा. पुढचा प्रश्न आहे संधी विग्रह करायचा आपल्याला कविच्छा. कविच्छाचा आपल्याला संधीचा विग्रह करायचा आहे. मग कवी अधिक इच्छा या ठिकाणी बघा पहिली व्हॅलंटी आहे बघा या ठिकाणी पहिली व्हॅलंटी आली या ठिकाणी दुसरी बघा. त्यामुळं या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला कवी अधिक इच्छेची फोड होती बघा. त्याच्यानंतर बघा रू वर्णाचा उच्चार स्थानानुसार वर्गीकरण आपल्याला विचारलेलं आहे. याचा करेक्ट आन्सर बघा हा मूर्धन्य वर्ण आहे. कोणता मूर्धन्य? अर्धा दंड असणारा काय प्रश्न आहे बघा अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती आहेत? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3 द याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवा द. संधी करायची बघा षट अधिक अंग याची संधी विचारली तर षडंग याची काय होईल मित्रांनो संधी होईल. वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणतं कार्य करतो? वरची खाली अंडरलाईन आहे तर हे बघा अव्यसाधित विशेषण आहे. लक्षात ठेवायचं बघा अव्यसाधित विशेषण आहे. नेक्स्ट बघा आमच्या क्रिकेटपटूंची वाह झाली अधोरेखित शब्द कोणतं कार्य करतो? वाह. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नामाचं हे या ठिकाणी कार्य पहा. सामासिक शब्दाचं लिंग ओळखायचं आहे बाई माणूस.
इकारांत नपुसकलिंगी नावाचं अनेकवचन टिंबटिंब होतं. तर काय होतं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 तेच राहतं. बघा लक्षात ठेवा, तेच राहतं. गुणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे. गुणेश म्हणजे सर्वज्ञ. या ठिकाणी काय याचा आपल्याला विचारलेलं आहे, सर्वनामाचा प्रकार काय काय आहे याचं. हे काय बघा, सामान्य आहे. बघा लक्षात ठेवायचं, सामान्य. पुढचा प्रश्न आहे, विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखायची आपल्याला. आत विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखायची. आत आत याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी. या ठिकाणी बघा त आलंय, तर या म्हणजे काय, सप्तमी असतं. पुढील वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. वडिलांनी मुलाला शाळेत घातले. वडिलांनी मुलांना शाळेत घातले. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 कर्म भावसंकर प्रयोग. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहिजे असतील इथून पुढे सुद्धा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि चालू घडामोडी आणि जीके पाहण्यासाठी बघा लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आपण फालतू चॅनल भरपूर सबस्क्राईब केलेले आहेत, परंतु या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 500 लाईक आहे आपलं. आपल्याला या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे. वडिलांनी मुलाला शाळेत घातलं. वडिलांनी मुलाला शाळेत घातलं यामध्ये काय बघा, कर्म भावसंकर प्रयोग आहे. कोणता, कर्म भावसंकर प्रयोग. पुढील वाक्यामधील आपल्याला समास ओळखायचा बघा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. यामध्ये कोणता समास आलेला आहे, तर आलूक तत्पुरुष या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं, आलूक तत्पुरुष. नेक्स्ट बघा, शब्दाचा प्रकार ओळखायचा बघा. नदी. नदी काय आहे बघा, ह्यो काय मित्रांनो तत्सम शब्द आहे. बघा संस्कृतमधून जसेच तसे शब्द राहिलेला आपण काय म्हणतो, तत्सम शब्द म्हणतो. तद्भव म्हणजे त्यामधून संस्कृतमधून आल्यानंतर बदल झालेल्या शब्दाला तद्भव शब्द म्हणतो. महिना हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे, कोणता, महिना. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिना हा शब्द ऑप्शन क्रमांक 3 फारसी भाषेतला शब्द आहे. कोणत्या, फारसी. वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. ढोलके वाजणे. ढोलके वाजणे म्हणजे काय, याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 गाजावाजा होणे. काय होईल रे, गाजावाजा होणे. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. कानामागे टाकणे. कानामागे टाकणे हा जो काही वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय होईल बघा, दुर्लक्ष करणे. कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे. समानार्थी शब्द ओळखायचा बघा. खून. खून म्हणजे काय, तर खून म्हणजे काय मित्रांनो, चिन्ह होतं या ठिकाणी या शब्दाचा अर्थ. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा बघा. इडलिंबू. इडलिंबू या शब्दाचा अर्थ विचारला आहे तर बघा, आडदांड मात्र निर्गुण व्यक्ती. हे जर करेक्ट आन्सर आहे बघा. लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे. लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे. पोलीस हा जो काही शब्द मित्रांनो हा एकदम बरोबर आहे. सूर्य डोंगराआड गेला. या ठिकाणी डोंगराआड खाली अंडरलाईन आहे. तर हा जो काही शब्द आहे वाक्यात कोणतं कार्य करतो, तर मित्रांनो वाक्यामध्ये हा आधारपूरकाचं कार्य करतो. कोणता, आधारपूरक. लक्षात ठेवायचं आपल्याला, आधारपूरक. नेक्स्ट पहा, कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होती. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर हे काय बघा मित्रांनो, केवल वाक्य. लक्षात ठेवायचं आपला, केवल वाक्य. मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखायचा आहे. मीठ भाकर. तर काय बघा, हे समाहार द्वंद्व आहे. लक्षात ठेवा, समाहार द्वंद्व. तू लाडू खाल्लास. काय प्रश्न आहे, तू लाडू खाल्लास या वाक्यामधील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणता प्रयोग आहे मित्रांनो, या ठिकाणी कर्तृ कर्म संकर प्रयोग आहे. लक्षात ठेवा, कर्तृ कर्म संकर प्रयोग. विभक्तीचे कारक सांगणारी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे, चतुर्थी अपादान. ही काय बघा या ठिकाणी चुकीची. बाकी बघा, प्रथमा कर्ता, त्याच्यानंतर तृतीय करण आणि द्वितीय कर्म असतं, परंतु या ठिकाणी चुकीची. बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती. एकदम सोपा प्रश्न विचारला होता. तर आपल्या